अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज बघा 9 डिसेंबर 2024 म्हणजेच कालची अपडेट आहे। तर हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे बघा। तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व त्यासाठी विषय बघा 2024 आणि 25ची संच मान्यता दुरुस्त करण्याबाबत। तर बघा संदर्भ काय आहे, शासन निर्णय क्रमांक SSN 2015 म्हणजेच काय, तर संदर्भ 15/3/2024चा संदर्भ इथं जोडलेला आहे। तर बघा विषय काय आहे, उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे। म्हणजेच काय 2009 बालकांचा मोफत व सक्तीचा हक्क अधिनियमानुसार काय करायचे, तर इथं पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करण्यासाठी प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्येसाठी आहे बघा। एकाच वर्गात जर अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे। त्याचप्रमाणे इत्यादी संच मान्यतेची सुधारित निकष विहित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे तरी आपल्या अधीनस्थ सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या झेडपीच्या आहे, झेडपी, नपा, मनपा या ज्या आहेत, त्याचप्रमाणे काही खाजगी संस्था ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अंडर येतात, म्हणजेच की ज्या मुलाखतीमध्ये नाही आहेत त्याच, इत्यादी सर्व सन 2024 आणि 25च्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सबब आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्व यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावेत। म्हणजेच की काय, तर तुमच्या ज्या जागा वगैरे असतील तर ते तात्काळ काय करायचे आहेत, देण्यात यावेत। बघा खालील त्यांनी पॉईंट दिले आहेत। शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरिता वर्किंग पोस्ट म्हणजेच मान्यताप्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी। 2 चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन म्हणजेच चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी। 3 शिफ्टिंग ऑफ पोस्ट म्हणजेच आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी। 4 उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे म्हणजे उच्च माध्यमिकच्या काय आहेत, ॲड म्हणजे जाहिराती ज्या आहेत त्या पोस्ट करणे। 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गखोल्यांची अचूक माहिती भरणे। 6 मुख्याध्यापक यांनी 30 सप्टेंबर 2024चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकरिता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्र प्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संच मान्यतेकरिता फॉरवर्ड करावी। तरी प्रणालीवर उपरोक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व तसे या कार्यालयात अवगत करण्यात यावे। तर बघा ही माहिती शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक इथून निर्गमित झालेलं बघा। तर शिक्षक भरतीसाठीही खूप महत्त्वाची आहे। येणारी आपली टेट 3 साठी देखील आणि जी होणारी अजून सेकंड फेज जो होणार आहे आपली, तर त्याच्यासाठी देखील खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर अशाच प्रकारच्या नवीन शैक्षणिक माहितीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।